चला पंच थोडं घाई करा प्लीज. सध्या मॅच नंबर सुरू झालाय तो म्हणजे 3 क्रमांक 3 ची मॅच सुरू झालंय. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सध्या आपण बघतोय अमित आणि सुमित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. धनंजय पाटील सध्या आमच्या सोबत जोडले जातील. विशाल पाटील सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती इथून जर आपण बघतोय गडी बाद झालाय. विशाल पाटीलने बाद केले फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती अमितला परतावं लागतंय. गॉन. विशालजी पाटील दादा खुश आहेत कारण की त्यांचं हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत. पाठीमागे पहिलं तर भूपेंद्रजी पाटील यांना आपण पाठीमागे पाहू शकतात विकेट किपरच्या दिशेने. 32 ओ पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल इतक्या तळेल तर तो बॉल अचोल्याच्या गावामध्ये जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल पोहोचतच नाहीत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 गजा यांना पाहतात लेदरचे खेळाडू आहेत, कोच आहेत आणि आता लेदर सारखी गोलंदाजी तुम्ही तर मातीच्या विकेटवरती करू शकतायत पण सिमेंटच्या विकेटवरती तसं नाही करू शकत. आर एस स्पोर्टचे मालक आहेत आपले राहुल भाई यांचं आगमन झालं. राहुल भाई आपलं स्वागत आहे. विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहेत. धावा फलकावरती 38. इतके शॉर्ट बॉल टाकतात की ते बॉल तुम्हाला मेजवानी देत आहेत. या षटकामध्ये जास्तीत जास्त रन आलेले आहेत. शेवटचा बॉल आणखीन एक हाफ ट्रॅकर तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. या षटकामध्ये गजा यांनी रन मात्र भरपूर दिलेले आहेत आणि या धावेनं धावफलकावरती धावा वाढल्या आहेत. टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फ्रेंड्स 11 टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 42. 42 धावा करायच्या 43. गजा प्रशिक्षण देतात लेदरचं पण सध्या या मैदानावरती त्यांची गोलंदाजी चाललेली नाहीत. त्याचं कारण तुम्ही ते हाफ ट्रॅकर नाही हाताळू शकत. लेदर थोडा फरक आहेत, टेनिस थोडा फरक आहेत आणि तिथे तुम्हाला मैदानावरती 22 रन येत असताना पाहायला मिळाल्यात. 8 बॉल मध्ये आतापर्यंत 24 धावेची इनिंग साकारली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि रन केलेत 42 करायचे 43. एक ब्रेक घेऊयात तोपर्यंत आपण टॉस करूयात. टॉस साठी आर एस स्पोर्टचे मालक राहुल भाई यांना विनंती असेल आपल्या शुभ से टॉस केला जाईल. 2020 ग्रुप आणि VRCC 2020 ग्रुपचे ऑनर आपण पाहिलं तर अमर दलवी आणि VRCCचे आपण पाहिलं तर मयूर चौधरी तिथे उपस्थित आहेत. आपण चला टॉसच्या दिशेने जाऊयात. चला टॉस करूयात. मी राहुल भाईंना विनंती करेन आपल्या सोबत टॉस केला जातोय. टॉस नाणेफेकीचा कॉल.
हेड म्हटलंय आणि हेडच आलेला आहे. टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी पार पडलेत. दोन्ही संघाला आधी सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह दिली जाणार आहेत. मयूरजी चौधरी यांचा संघ VRCC त्या टीमला दिले जात आहेत. हे सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह दिले जात आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 2020 ग्रुप अमरजी दलवे यांचा संघ आहेत. त्यांना आपण पाहिलं तर हे सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह दिले जात आहेत. टॉस जिंकलेले आहेत त्यामुळे आता चर्चा आपण कॅप्टनशी करणार आहोत. VRCC चे कॅप्टन टॉस जिंकलेले आहेत. टॉस जिंकून काय डिसिजन असणार आहे त्याची चर्चा केली जाणार आहे. फिल्डिंग येणार, क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांच्या मॅचात किती रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35च्या आतमध्ये. कसं वाटतं आयोजन पाहून? खूप चांगलं आयोजन आहे. कमी शब्दामध्ये बोललाय, पाठ करून आला त्याबद्दल धन्यवाद आपले असणार आहेत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन स्वतः असणाऱ्या संघाचे संघ मालक आहेत आणि अमरजी दलवे यांच्याशी आपण चर्चा करतोय. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायचं आहे. बॅटिंग करताना 4 षटकांच्या मॅचात किती रन बनवण्याचा प्रयत्न? आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू. 50+ करण्यासाठी असे कुठले खेळाडू आहेत ते 50+ करू शकतात? आमच्याकडे ऋतिक पाटील आहे, संतोष पाटील आहेत, प्रवीण दलवे आहे, त्यानंतर जयेश पाटील आहेत. कसं वाटतं आयोजन पाहून या स्पर्धेचं आणि खेळत असताना IPLचं पर्व दरवर्षाप्रमाणे बदलत असतं, काही ना काहीतरी बदल असतात. याही वर्षी भरपूर मोठे बदल करण्यात आलेले आहेत, काय सांगशील? आयोजकमध्ये म्हणजे आम्ही आहेत आणि आम्हाला सर्व गावकरी पण सपोर्ट करतात, त्यामुळे यावर्षी नक्की चांगला करण्याचा प्रयत्न करू. हा ड्रेस कोड पाहिल्यानंतर कसं वाटतं? रेड आर्मी सारखं एकदम फील होतं. तुम्ही ब्लू आर्मी आहेत, कसं वाटतंय? हा, नक्कीच. त्याने हा सांगितलं, जास्त काही बोलत नाही, त्याबद्दल मनापासून आपला आभार असणार आहेत. टॉस पार पडलेत. VRCC विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण एक सन्मान आहेत तो सन्मान या ठिकाणी करणार आहोत. RS स्पोर्ट्सचे मालक आहेत राहुलभाई आणि राहुलभाईंचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह देऊन आज सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद राहुलभाई, आपल्या मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जॉईन आहेत घनश्यामजी भोईर. धन्यवाद धनंजय पाटील. चला मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला इथून सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती अमित आहे. स्ट्राईक एंडवरती आपण सध्या बघितलं विशाल आणि अंकित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये फोटो सेशन केलं जात आहे. सध्या आपण बघतोय अमर पाटीलचा संघ, अमर दळवींचा संघ सध्या T20 ग्रुपचा सध्या आपण बघतोय. इथून 2020 बॉईज सध्या आपण बघतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. या चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जातोय पण सध्या आपण बघतोय चेंडू चालला शॉर्ट फाईन लेगला आणि तिथून या चेंडूवरती सध्या आपण बघतोय तर एक धाव येते. बॅटला स्पर्श झाला होता हा चेंडू आणि त्यामुळे इथून एक धाव येत असताना 43 धावेचा पाठलाग करायचा आहे. सध्या आपण बघतोय टोटल छोटा आहे पण हे छोटं टोटल कधी कधी मोठं वाटू लागतंय. पहिल्या 3 षटकाचा पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर संघ जर तिथून आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या पण तिथून जर विचार केला तर त्या शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या झपाट्याने वाढल्या गेल्यात. 22 धावा आल्या होत्या आणि तिथून आपण जर बघितलं गेलं तर 43 धावेचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अमित सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न अंकितने या चेंडूला फक्त स्टेअर केले गेले, दिशा दिली गेले. चेंडू चालला मिड विकेटला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 2 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय एकदा अमित सज्ज झालाय. आता हा चेंडू स्लो रन पद्धतीने हाताळण्याचा पण लेगस्टम्पच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंचांचे हात हवेमध्ये. वाईट चेंडूचा इशारा आलाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. 3 धावा. सध्या टोटल छोटी आहे पण छोट्या टोटल साठी इथून फलंदाजीचा जर विचार केला तर 2 बॅटर आहेत. गोलंदाजी चांगल्या प्रकारे करावी लागेल. महत्वाचं आहे
पुन्हा एकदा इथून दिशा दिली गेली, चेंडू चाललाय सरळ डीप फाईन लेगला, चेंडू जातोय वन बाउंड, सीमारेखा पार, चौकार. यावेळी स्टेअर करून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न, पण त्यावेळी चेंडू इथून चांगला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. अमित सध्या बघतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. धावा बनवायच्या आहेत 43 धावा सध्या बनवायच्या आहेत. हवेचा झोत आता मात्र ऑन साइडला झपाट्याने वाढत असताना आपण सध्या बघतोय. विशाल पाटील सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती. चांगला चेंडू हाताळला जातोय. बॅट आणि चेंडू संपर्क होत नाही. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जशी गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये 5 धावीची झाली होती ती गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर 7 खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज अमित याने, पण हा चेंडू चांगला हाताळावा लागेल. आता हाही बॉल डॉट बॉल होत असताना पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागले गेल्या 7. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43चा पाठलाग करायचा आहे. आणि इथून धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे जर विचार केला तर 36 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 18 चेंडू 36 धावा. डीजे कडे जातोय. ऐकतो एक सुमधुर संगीत. गोलंदाज सुमित आलाय. सध्या आपण बघतोय या संघाचे संघमालक आहेत. ऑन साइड ला अंकितच्या बॅट मधून चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नर रिजनच्या दिशेने आउट ऑफ द पार्क, षटकार. गोलंदाजावरती अटॅक केला जातोय हे महत्वाचं आहे. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. आता दोन्ही समोर आयकॉन आहेत म्हणजे बेस वर्सेस बेसची लढाई मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. बॅट आणि चेंडूचे अपील सध्या आहे पण अपील फेटाळून लावली गेले. बॅट आणि चेंडू संपर्क नाही झाला गेलाय पण विकेट किपरची जी अपील होती ना पण गोलंदाजाची नव्हती. महत्वाचं तेही आहे. गोलंदाजाने अपील नाही केली गेली पण विकेट किपरने इथून अपील केली होती पण अपील फेटाळून लावली गेले. इथून पहिला चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल हाताळताना मिस्टर सुमित आपल्याला पाहायला भेटला जातोय. पुन्हा एकदा सुमित सज्ज झालाय. अंकित चपल झाल्यानंतर एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप फाईन लेगला, सीमारेखा पार, षटकार.
संधी होती पण क्षेत्ररक्षकाने प्रयत्न नाही केला गेला आणि त्यामुळे या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 19 धाबेवरती. सध्या 19 फलकावरती लागले गेल्यात. सुमित वरती इथून अटॅक केला जातोय, महत्वाचं आहे आणि दोन्ही क्लोज फ्रेंड आहेत. फक्त स्टेअर केले गेले. आता इथून सन्मान दिला जातोय अंकितच्या माध्यमातून. चेंडू चालला शॉर्ट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आलेत. या चेंडूवरती 1 धाव मिळेल. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या त्या या षटकांमध्ये अंकितने चांगली कामगिरी केली आहे. संघ पोचलाय 20 धावेवरती. अजूनही 23 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये 23 ची आवश्यकता आहे. पाहायचं आहे. मोठा फटका खेळलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे पण बघत राहतील. चेंडू चाललाय सीमारेखा पार. विशालच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. लाईव्ह कव्हरेज केले जाते. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण बघतोय सध्या पार पडत असताना. ऑन साइडला इंटू द गॅप चेंडू चाललाय सरळ सीमा रेखा पार. आणखीन एक विशालच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक षटकार. खेळ पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती लागले गेल्यात 32 धावा. इथून विजयासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 12 चेंडू आणि 11 धावा. सुमित वरती इथून हल्ला चढवला गेलाय आणि या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्यात. एक मोठं षटक ज्या षटकाची आवश्यकता होती. जसं दुसऱ्या पहिल्या इनिंग मध्ये 22 धावेचं शेवटच्या षटकामध्ये षटक आलं होतं तेच षटक या षटकामध्ये येत असताना आपण सध्या बघतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल. मिस्टर रिकी मात्रे पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्क वरती आलेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. समोर अंकितने सफल झालेत आणि चेंडूला फेकून दिले सरळ डीप फाईन लेगला सीमारेखा पार षटकार. अंकित इज ऑन फायर नाही रेग्युलरली फायर. त्याला साथ दिले मिस्टर विशाल पाटीलच्या बॅट मधून आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय आणि तिथून अंकितच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. महत्वाचं आहे सध्या बघतोय आपण 2 खेळाडू गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केले. आता बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली पार्टनरशिप बॅटिंग सध्या पाहायला भेटली जाते. पुन्हा एकदा सामना फिनिश. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. MS धोनी स्टायलिश मध्ये संघाला विजयी केले. संघ जर आपण बघितला तर परी 11 परीचा संघ इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केले, विजयी झालाय. हडलक बाय संघ जर आपण बघितला तर फ्रेंड्स 11 संघ ज्या चुका झाल्यात त्या चुका सुधारवणं गरजेचं आहे. लीग फॉर्मॅट आहेत, अजूनही तुम्हाला सामने खेळवायचे आहेत तर महत्वाचं तेही आहे. पहिला सामना पराभूत झाले म्हणून खचून जाऊ नका. दुसऱ्या सामन्यासाठी तयार राहा आणि ह्याच आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाईल. नवीन मॅच आपण सध्या बघतोय. संघ जर आपण बघितला तर 2020 ग्रुप वर्सेस VRCC सध्या आपण बघतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि तिथून क्षेत्ररक्षणासाठी VRCCचा संघ दाखल झालाय. बॅटिंगसाठी आपण बघितलं तर 2020 ग्रुपचा संघ दाखल होईल. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.